हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी भरलेलं वांग वेगळ्या पद्धतीने दाखवणार, एकदम सोपं आणि साध्या पद्धतीने, खायला एकदम छान असं। तर मी सगळ्यात आधी वांगी घेतलेली, अजून हे चिरलेले नाही आहेत मी वांगी हे। मग आपल्याला ह्याचं मिश्रण आपलं मिक्सरमध्ये वाटण करून एकदम पेस्ट तयार करायची आहे। हे शेंगदाणे भाजून सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकायचं। त्यानंतर याच्यामध्ये वांगे टाकायचे आपल्याला। आणि वांगे आपल्याला खिडकी आहेत का नाही त्याचं व्यवस्थित पाहून घ्यायचंय कट करताना। आपल्याला व्यवस्थित ही वांगी तेलामध्ये परतून घ्यायचे। आता पाहू शकता वांगी छान असे एकदम परतून झालेले। आता आपण हे बाजूला काढून घ्यायचे। आता मी बाकीचे शिल्लक तेल बाजूला काढलेले, फक्त थोडं तेल ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायचे, जिरे टाकायचे, आणि ह्याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये मी आता पेस्ट करून ठेवले होते टोमॅटो, शेंगदाणे, खोबरं, कच्चं खोबरं होतं ते, कोथिंबीर, अद्रक, हे सगळं मी पेस्ट करून घेतले मिक्सरमध्ये। थोडं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचं आहे। आता हे छान असं व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला। आता चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपल्या ह्याच्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं, तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण लागते तसं त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये तिखट टाकायचं। हे घरचं केलेलं काळा मसाला आहे, ह्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे, ते नक्की तुम्ही पहा। नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आता ही व्यवस्थित स्लो गॅसवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये वांगे टाकलेले, आता पण तेलात जे परतून घेतले होते ते वांगे ह्याच्यामध्ये टाकायचे। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, वांग सुक्कच करायचं हे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 मिनिटं आपल्याला न झाकताच असं शिजवायचे, कारण की मी तेलात वांगी छान असं परतून घेतले म्हणून जास्त आपल्याला शिजवायची गरज पडणार नाही। आता 5 मिनिटं झालेले आहेत, आपण ताट काढून घेऊया।
शकता एकदम छान मस्त तयार झालेलं आहे. आता मी बंद करणार आहे आणि एकदम पातळ नाही केलेलं, थोडं सरबरीत असं ठेवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही वांग्याला. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.